की प्रत्येक वेळेस आपलं जे मन आहे ते भरकटत आहे, भटकत आहे आणि आपण एक गोष्टींवरून दुसऱ्या गोष्टींवर सतत उड्या मारते आपलं मन. त्याचबरोबर आपण अधिकच्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, ज्या आपल्या गरजा आहेत त्या आपण पुरवण्यासाठी आपण मेताकुटीस येतो आहे. त्याचबरोबर आपल्याला आंतरिक शांतता मिळत नाही आहे आणि आपण जे ध्यान आहे ते ध्यान करता येत नाही. तुम्ही एकटेच बंधूंनो याच्यामध्ये नाही आहे. याच्यामध्ये इतरांना देखील स्वतःपासून डिस्कनेक्ट झाल्यासारखं वाटतं किंवा आपलेपणा स्वतःबद्दलच वाटणं त्यांना थांबून जातं. त्याचबरोबर एक चांगली गोष्ट मी तुम्हाला सांगतो की याच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी माइंडफुलनेसचे ज्या टेक्निक्स आहेत आणि जे ध्यान आहे ते याच्यातून आपल्याला बाहेर काढू शकतं. हाय, माझं नाव पसादिक आहे आणि मी माइंडफुलनेस कोच आहे. ह्या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा की ज्यामध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावशाली माइंडफुलनेसचे मी तुम्हाला तंत्र सांगणार आहे. त्याचबरोबर ध्यान देखील मी सांगणार आहे की जेणेकरून आपणाला आपल्या जीवनामध्ये एक विधायक बदल किंवा जो चेंज आहे तो आपल्याला मिळू शकेल. भरकटणाऱ्या विचारांपासून आपल्याला सुटका करून घ्यायची तर आपल्याला माइंडफुलनेस ऑफ ब्रीदिंग किंवा ज्याला आपण म्हणतो श्वासोच्छ्वासावरचं जे ध्यान आहे ते आपल्याला शिकलं पाहिजे. आत्ताच एक छोटंसं मी तुम्हाला टेक्निक सांगतो की ज्या योगे आपण आता इमिजिएटली माझ्याबरोबर हे ध्यान करू शकता. यामध्ये आपण शांतपणे बसायचं आहे. चेअरवर बसू शकतो आपण, बेडवर बसू शकतो, सोफ्यावर बसू शकतो. जिथे कुणाला तुम्हाला सहज शक्य आहे तिथं तुम्ही बसू शकता. आणि हे करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण फक्त श्वास घ्यायचा आहे आतमध्ये नाकावाटे आणि उच्छ्वास करायचा आहे किंवा नाकावाटे श्वास बाहेर सोडायचा आहे. हे आल्हाद प्रक्रिया आहे. याच्यावर कोणत्याही प्रकारचा आपण कंट्रोल करत नाही. आपण फक्त श्वास आतमध्ये येतो त्यासाठी फक्त आपल्याला लक्ष ठेवायचं आहे, जागृत राहायचं आहे आणि श्वास बाहेर जातो आहे याकडं फक्त जागृत राहायचं आहे. ही क्रिया आपण 5 सायकल किंवा 10 सायकल करू शकता. आणि ह्याचा जो फायदा आहे तो फायदा असा की आपली जे विचारचक्र आहे ते जे भरकटणारे विचार आहेत ते शांत होतील. आपणाला पूर्णपणे क्लॅरिटी ऑफ माइंड होईल आणि आपल्या ज्या भावना आहेत त्या अधिक सजग होतील. त्यामध्ये मैत्री निर्माण होईल, आनंद निर्माण होईल. हा व्हिडिओ आपण इथेच थोडा वेळ पॉज करा आणि ही जी मी कृती सांगितलेली आहे ती कृती करा. ही ध्यानाची जे श्वासोच्छ्वासावर लक्ष ठेवायचं, जागृत राहायचं ही कृती करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये लिहा की तुम्हाला काय अनुभव आला.